श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. वेंगुर्ला तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उभादांडा गावात विविध पर्यटनवाढीच्या प्रकल्पांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चोरडा करण्यात आलाय. MTDCनं उभारलेल्या प्रकल्पाची तर पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. आवश्यकता नसलेल्या जागेवर बंधारे उभारल्यानं मच्छीमारांना सुद्धा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. या सर्व प्रकारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. पहिला पर्यटन जिल्हा जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प जिल्ह्यात आणते. मात्र प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि प्रकल्पांची देखभाल न झाल्यानं अनेक पर्यटन प्रकल्पांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते. अशाच प्रकारे वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावाच्या पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्याच्या उद्देशानं येथील सागरेश्वर समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या कोट्यवधींच्या प्रकल्पांची वाताहत झालेली पाहायला मिळते. राज्य शासनाने सन्मान्य दीपक केसरकर राणे साहेबांनी या मतदारसंघाचा आणि आपल्या गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे. MTDCसाठी जो निधी दिलेला आहे हा करोडो रुपयांनी निधी दिलेला आहे. परंतु जसा इतर आपल्या तालुक्यात जर विचार करायचा असेल तर सागर तीर्थ, आरवली हे जे भाग आहेत किंवा मालवण, तारकली हे जे भाग आहेत इथे बऱ्यापैकी लोकांचा, स्थानिक लोकांचा विकास झालेला आहे. त्या दृष्टीने जर बघितला तर आपली उभादांडा जो ग्रामपंचायत आहे तो सर्वात मोठी ग्रामपंचायत, जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील त्या दृष्टीने ह्याचा काही विकास झालेला नाही. तुम्ही जर MTDCचा विचार केला तर हे जर बघितला तुम्ही तर ह्याच्यावर करोडो रुपये खर्च जाऊन त्यांना स्थानिक रोजगार असा कोणाला लाभलेला नाही. त्याशिवाय राज्यातले जे काही लोक आहेत त्यांनी इथल्या जमिनी हस्तगत करून, म्हणजे स्थानिक लोकांना हस्तगत करून त्यांच्या त्या जमिनी त्यांच्या गाठून वेगळ्या मार्गाने आर्थिक व्यवहार करून ते जमिनी घेतलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपले मोठमोठे प्रकल्प राबवलेले आहेत. परंतु आपल्या स्थानिक लोकांना त्याचा काही फायदा झाला नाही. उलट त्यांचे दिवसेंदिवस वाद निर्माण झालेले आहेत आणि त्याचा फटका आपल्या गावाला देखील बसलेला आहे. आमदार महोदयांनी जेव्हा हे निधी विस्तारित करत असताना संबंधित MTDC असू दे किंवा ते पर्यटन विभाग असू दे यांना जेव्हा निधी विस्तारित करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन तो निधी कितपत खर्च झालेला आहे याची शहानिशा आतापर्यंत कधी न केल्यामुळे ही वेळ आपल्यावर किंवा आपल्या ग्रामस्थावर आलेली आहे. कारण निधी किती जरी तुम्ही खर्च केला तो योग्य पद्धतीने खर्च होतो की नाही ही प्रशासनाने आपली त्याची जाण ठेवायला पाहिजे आणि तरच तो निधी त्याचा खर्च केला काहीतरी फलित होतं. कारण शासन आपल्याला निधी देते आहे, शासन कुठेही कमी पडत नाही. आमदार खासदार आपापल्या परीने निधी देत आहे, परंतु त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होते का याची कोणी दखल घेत नाही. आम्ही वारंवार ग्रामस्थांनी याची पत्रव्यवहार संबंधित MTDCला पण केलेले आहे, इतर खात्यांना देखील, पर्यटन खात्याला देखील पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु कोणी आतापर्यंत याची दखल घेतलेली नाही. या प्रकल्प जो दिसतोय या MTDCचा सागरेश्वर समुद्रकिनारी, किती वर्ष झाली या प्रकल्प आणि किती वर्ष याची अशी दुर्दशा आहे? गेली 8-10 वर्ष जर बघितलं ते ही जे गजिबो जे केलेले आहेत हे बऱ्यापैकी पर्यटनाला चांगली एक दिशा होती. जे पर्यटक यायचे, बसायचे, चांगलं होतं. परंतु त्याची योग्य देखभाल कोणीच केलेली नाही. लाईटीची सोय होती ती पण मोडकळी झाली किंवा जे फर्निचर होतं, जे लाकडी फर्निचर होतं त्याची देखभाल केली नाही. देखभाल करण्यासाठी कोणाकडे तरी, म्हणजे ग्रामपंचायतीकडे असो किंवा त्यांच्या डिपार्टमेंटकडे कोणाकडे तरी त्याची जबाबदारी द्यायला पाहिजे असते. त्यांनी निधी फक्त खर्च करण्याचं काम केलेलं आहे, बाकी त्याची देखभाल दुरुस्ती कोणाकडे न केल्यामुळे आज त्याचा पूर्ण विल्हेवाट लागलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन गाव म्हणून उभादांडा गावाची ओळख आहे. तसेच येथील सागरेश्वर समुद्र किनारा हा एक तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्राचीन सागरेश्वर मंदिर आहे. अशा पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधींचा चोराडा झालेला पाहायला मिळतोय. केवळ पर्यटन विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे ही परिस्थिती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
शासनाने महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे 5,84,00,000 सागरेश्वर जी पर्यटन भूमी आहे, उभारंडा गावातील किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन गाव म्हणून उभारंड्याची ओळख आहे. सन्माननीय दीपक केसरकर साहेबांनी या मतदारसंघासाठी भरीव अशी निधी उपलब्ध करून दिली, परंतु फक्त आणि फक्त महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. जर तुम्ही बघत असाल तर 5,84,00,000 रुपया निधीपैकी किती खर्च झाला याची माहिती अधिकृत असेल, परंतु जो शासनाने याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे होता त्याची आज दुरवस्था केलेली आहे आणि त्याचा मोठा फटका या गावासाठी बसलेला आहे. कारण जर हा प्रकल्प त्याचा निधीचा सदुपयोग झाला असता तर नक्कीच हे पर्यटन गाव अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात गाजलं असतं, परंतु फक्त आणि फक्त महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे किंबहुना यात कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या बाबतीत आमचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य असतील, उपसरपंच असतील यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे. आम्ही सुद्धा शंभूराज साहेब असतील पर्यटन मंत्री यांच्याकडे सुद्धा चौकशी केलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे की या संदर्भात जर चौकशी झाली नाही तर आम्ही सर्वजण 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही ठरवत आहोत. आता ही जमीन आहे ती त्याचा आणि पर्यटनाचा काही तसा संबंध येत नाही, कारण हा महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे वर्ग झालेला आहे. पण हा जो समुद्र किनारा दिसतोय ह्याच्या आजूबाजूला बऱ्याच लोकांनी जमिनी घेतल्या. जमिनी घेऊन असताना सुद्धा कुठचेही शेतकरी दाखले त्यांना जोडले नाही, किंबहुना काही ज्या नोंदी घेतल्या गेल्या त्या नोंदींना आमच्या तीव्र हरकती पण आहेत. सन्माननीय महसूल मंत्र्यांनी ATSची स्थापना केली आहे 2 दिवसापूर्वी, आम्ही आपल्याच माध्यमातून वाचनात आलं. आमची सन्माननीय महसूल मंत्र्यांना पण विनंती आहे की या उभारंडा ज्या किनारी ज्या चुकीच्या पद्धतीने गैरप्रकाराने ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, किंबहुना उभारंडा ग्रामपंचायतीने या अगोदर म्हणजे प्रशासन आपण म्हणू की इमारती नसताना सुद्धा इमारत क्रमांक दिले गेले, त्या इमारती क्रमांकाची सुद्धा आपण चौकशीची मागणी केली आहे. आणि अशा प्रकारे जर आमचा कायदेशीररित्या विकासाला अजिबात विरोध नाही, पण जर कोणतरी बेकायदेशीररित्या जर कृत्य करत असेल तर आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही हा ठाम विरोधाची तक्रारसुद्धा केलेली आहे.